आणि एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोपाला रवींद्र धंगेकर यांनी केराची टोपली दाखवल्याचं आता बोललं जात आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात धंगेकरांचा आक्रमक पवित्रा कायम आहे। 27 तारखेपासून धंगेकर जैन बोर्डिंगमध्ये आमरण उपोषणाला बसणार असल्याचं समजतंय। त्याच रवींद्र धंगेकरांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मोहोळ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केल्याचं आता समजतंय। अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत सध्या। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधातला धंगेकरांचा आक्रमक पवित्रा कायम आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज देऊन सुद्धा धंगेकर हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। इतकंच नाही तर 27 तारखेपासून धंगेकर जैन बोर्डिंगमध्ये उपोषणाला बसणार आहेत, आमरण उपोषण ते करणार आहेत असंही आता समजतंय। धंगेकरांनी पंतप्रधान मोदींना सुद्धा पत्र लिहिलंय आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची थेट मागणी त्यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।